न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अजूनही कोरटकरांना अटक झालेली नाही। या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण करून सरकारच कोरटकरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप करत सरकार सापडू देईल तेव्हाच तो पोलिसांना सापडेल अशी टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे। कोरटकरांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त असताना देखील तो फरार होतोच कसा असा सवाल देखील अनिल देशमुख यांनी उपस्थित केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयाने फेटाळला आहे। परंतु आरोपी कोरटकर अद्यापही पोलिसांना सापडत नसल्याने विरोधक सवाल उपस्थित करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। परिस्थिती आहे त्याच्यानंतर त्या प्रशांत कोरटकर त्यांचा नागपूरचा त्यांनी कव्हर केलं आणि त्याला सुद्धा गुन्ह्याचं संरक्षण आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। कोणाचे त्याचे अतिशय जवळचे संबंध आहे त्याच्यामुळे त्याला प्रशांत कोरटकरच्या घराला पोलिसाचं संरक्षण असताना त्या पोलिसाच्या संरक्षणामध्ये जो फरार होतो अजून फरार आता त्याला ठीक आहे कोर्टाने काल आदेश दिला त्याला आता अटक होईल तो सापडेल ते अटक होईल ना जे सरकार सापडू देईल त्याला अटक होईल नाही तर काय अटक होणार। कायदा सुव्यवस्थेची संपूर्ण परिस्थिती आहे। परवा जे नागपूरला झालं आपल्याला कल्पना आहे